नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत 3 मार्चचं करंट अफेअर. अत्यंत महत्त्वाचे काही क्वेश्चन्स आलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला इम्प्लिमेंट करता येतील या चॅनलवर. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न अ, मार्च 2026 मध्ये प्रोजेक्ट चीता अंतर्गत 9 नवीन चिते कोणत्या देशातून भारतात आणले गेले? तर ते बोत्सवाना इथून आणले आहेत. 9 नवीन चिते आणले गेलेत आणि ते कुठे ठेवलेले आहेत? भारतात 9 चिते आणले गेले असून त्यामुळे देशातील चित्याची संख्या एकूण 48 झालेली आहे. हे चिते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहेत. राष्ट्रीय उद्यान हे फेमस आहे बघा मध्य प्रदेशमधलं चित्यांसाठी. चित्यांना जे वातावरण लागतं ते तिथं अतिशय चांगलं आहे, असं म्हणण्यात आहे. त्याच्यामुळे ते तिथं प्रोजेक्ट राबवला जातो. बोत्सवानामधून अजून 9 चिते आणल्या गेलेत. लक्षात असू द्या. मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील कोणत्या स्टँडचे लक्षात असू वानखेडे स्टेडियममधले कोणत्या स्टँडचे नामकरण माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला आहे? ठीक आहे. तर ते प्रेस बॉक्स खालील लेव्हल 2 लेव्हल 1 स्टँडचं नामकरण म्हणजे नामकरण माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्या नावावर करण्यात येणार. तुम्हाला हे विचारू शकतात, की कोणत्या क्रिकेटपटूच्या नावावर ते स्टँडचं नामकरण केलेलं आहे हे विचारतं. लक्षात असू द्या रवी शास्त्री. मुंबई क्रिकेट असोसिएशनने एम.सी.ए. रवी शास्त्री यांच्या खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचकन म्हणून दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून हा निर्णय घेतला आहे. कोणी घेतलेला आहे? मुंबई क्रिकेट असोसिएशनने. खेळाडू, शिक्षक आणि समालोचक. पुढचा प्रश्न. अयातुल्ला अली खामेनेई ज्यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते सुप्रीम लीडर्स होते? काय नाव होतं त्यांचं? अयातुल्ला अली खामेनेई. लक्षात असू द्या, सध्या खूप चर्चेतला मुद्दा आहे. ते इराणचे होते. ठीक आहे. खामेनेई हे 49 पासून इराणचे सर्वोच्च नेते आहेत. 1989 पासून इराणचे सर्वोच्च नेते होते. त्यांच्या निधनानंतर इराणमध्ये 40 दिवसाचा राष्ट्रीय शोक घोषित करण्यात आलेला आहे. किती दिवसाचा? 40 दिवसाचा. हे काय एवढं मोठं नाहीये. महत्वाचं फक्त एवढं लक्षात असू द्या, की ते इराणचे होते. नाव काय होतं? अयातुल्ला अली खामे खामेनेई. अयातुल्ला अली खामेनेई. गेल इंडिया लिमिटेड त्या महारत्न कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सीएमडी पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? महारत्न कंपनीपैकी एक कंपनी आहे बघा ही गेल कंपनी. तर दीपक गुप्ता यांची नियुक्ती झालेली आहे. दीपक गुप्ता यांनी 1 मार्च 2026 रोजी पदभार स्वीकारला असून त्यांचा कार्यकाळ 28 फेब्रुवारी 2029 पर्यंत राहील. 26 ते 29 पर्यंत. जागतिक वन्यजीव दिवस 2026 3 मार्च हां. जागतिक वन्यजीव दिवस 2026 3 मार्च ही मुख्य संकल्पना म्हणजे थीम विचारण्यात गेली आहे. तर त्याची थीम आहे मेडिसिनल अँड ऑटोमॅटिक प्लांट्स, कन्झर्वेटिंग हेल्थ, हेरिटेज अँड लाईव्हलीहुड्स. याच्यावरून एवढं तुम्हाला हा एक क्वेश्चन विचारू शकतात, की जागतिक वन्यजीव दिवस कधी होता? 3 मार्चला. त्याची थीम ओके. या वर्षीची संकल्पना औषधी आणि सुगंधी वनस्पतीच्या जन जतनावर म्हणजे त्याचं रक्षण करणे, जतन करणे आधारित होता. ठीक आहे. मेडिसिनल अँड ऑटोमॅटिव्ह प्लांट्स, कन्झर्वेटिंग हेल्थ बघू लक्षात असू द्या. हेरिटेज आणि लाईव्हलीहुड्स जतन करण्यावर होतं ते. पुढचा प्रश्न. तामिळनाडूचे पहिले डार्क स्मार्ट पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहेत? डार्क स्काय पार्क कुठं स्थापित करण्यात आलाय? कोल्ली हिल्स. ठीक आहे. कोल्ली हिल्सला. प्रदूषण प्रकाश कमी करणे, ऑटो टुरिझमला चालना देण्यासाठी हे पार्क उभारण्यात गेले असून ते सौर ऊर्जेवर चालते. ऑटो टुरिझम साठी आहे हे. कुठं? कोल्ली हिल्समध्ये. नामकल्लम. काय नाव आहे? डार्क स्काय पार्क. डार्क स्काय पार्क कुठे आहे? तामिळनाडूमध्ये. पहिले आहेत. पुढचं ऑपरेशन गजल दिल अरे हा हे पण महत्वाचं. ऑपरेशन गजब लिल हक. ऑपरेशन गजब हिल हक. हे लष्करी अभियान कोणत्या 2 देशांतर्गत संघर्षाचे संबंध आहे? आताच आपण मागे क्वेश्चन पाहिलं बघा.
त्यांच्या संदर्भात आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. ऑपरेशन गजब इल हक. तुरंग रेषेवरील वादावरून पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत हे क्रॉस बॉर्डर स्ट्राईक अभियान राबवले आहे. क्रॉस बॉर्डर स्ट्राईक कोणी? पाकिस्तान अफगाणिस्तान हद्दीचे. पुढचा प्रश्न, भारतातील सेमीकंडक्टरच्या व्यावसायिक उत्पन्नासाठी पहिला ऐतिहासिक सुरुवात कुठे करण्यात आली आहे? ते उत्तरच लगेच देऊन टाकलंय. सानंद, गुजरात इथे. ठीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सानंद येथे मायक्रॉन कंपनीच्या जवळपास 22,500 कोटी रुपयाची सेमीकंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. कोणी केलेले आहे? मोदीजींनी. कुठं? सानंद, गुजरात येथे. सेमीकंडक्टरच्या व्यावसायिक उत्पन्नाची पहिली ऐतिहासिक सुरुवात. पुढचा प्रश्न, 17 वर्षी आरण डेंगला हा भारताचा 93वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे. तो महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा रहिवासी आहे? तर तो मुंबईचा आहे. काय नाव आहे त्याचं? आरव डेंगला. आरवने बॉक्साइन येथील स्पर्धेत जवळपास 2500 पेक्षा जास्त ELO रेटिंग मिळवून ही पदवी संपादन केली आहे. कितवा आहे तो? भारताचा 93वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे. आरव डेंगला 17 वर्षाचा आहे तो. पुढचा प्रश्न, नुकतेच निधन झालेले पद्मश्री पुरस्कार विजेते उत्सव चरण दास हे कोणत्या राज्यातील घोडा या लोककलेसाठी प्रसिद्ध होते? तर ते होते ओडिशाचे. काय नाव होतं त्यांचं? निधन झाले. पद्मश्री पुरस्कार विजेते होते. पद्मश्री पुरस्कार विजेते उत्सव चरण दास नाव होतं. ओडिशाचे होते. उत्सव चरण दास हे ओडिसाच्या किनारपट्टीतील भागातील कोळी समुदायाचे प्रसिद्ध लोककलाकार होते. त्यांना 2020 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. थँक यू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, डेली करंट अफेअर्सच्या व्हिडिओसाठी सुद्धा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.